शेतकरी वर्गाला सुखी करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे असं वक्तव्य केलंय बच्चू कडू यांनी। आमची लढाई भावनिक नाही, बच्चू कडू यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले। या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। मी सध्या आहे तळेगावच्या रस्त्यावरती। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहे, मात्र त्या समस्या पूर्ण होताना दिसत नाही। पश्चिम विदर्भामध्ये 527 शेतकऱ्यांनी जानेवारी ते जून महिन्यापर्यंत आत्महत्या केल्या आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 178 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। काय सांगणार भाऊ? खरं तर वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे। हरित क्रांतीची सुरुवात त्यांनी केली आणि त्या जिल्ह्यात आता आत्महत्या म्हणून याची ओळख होते। याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यातून आलो तो कृषी क्रांतीचा जनक म्हणून पंजाबराव देशमुखांना पाहिलं जात होतं। दोन्ही कर्तबगार, एक देशाचे कृषी मंत्री आणि एक राज्याचे मुख्यमंत्री। त्यांनी वेदनेतून रोजगार हमी योजना सुरू केली आणि आज वेदना राहिल्याच नाही, संवेदना राहिल्या नाही, त्याचा संवाद नाही आहे सरकारचा। लुटलं म्हणून कर्जमाफीची मागणी आहे, लुटलं नसतं तर हमीभावाची मागणी राहिली असती। हमीभावाचा कायदा केला पाहिजे आणि 50% नफा धरून भाव काढले पाहिजे आणि ते जमत नसेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये केले पाहिजे। या मागणीसाठी आम्ही आता 150 किलोमीटर बऱ्यापैकी चालतो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।